मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनाचा फोन केला होता। शपथविधी कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं यासाठी फोन केला होता। मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा फोन आला होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आणि शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी फोनवरून अभिनंदन केलं होतं अशी सूत्रांकडून माहिती मिळते। शपथविधीपूर्वी फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याकरता फोन केलेला होता। शपथविधीचं निमंत्रण देण्याकरता शपथविधी सोहळ्याला गैरहजर असले तरी ठाकरेंनी फडणवीस यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। ही एक बातमी समोर येते। शपथविधी झाला तर शपथविधी सोहळा जेव्हा ठरला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता की शपथविधी उद्या आहे आणि तुम्ही या म्हणून, पण ते गैरहजर राहिले। त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुभेच्छांचा फोन उद्धव ठाकरेंनी त्यांना केला होता। अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, काय अपडेट? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्याचा फोन केला होता। त्याशिवाय देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करून जर बघितलं आपण तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून स्पष्ट होतं की तुम्ही शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहावं। यावर त्यांनी उत्तर देणे टाळलं, पण मात्र हे महत्त्वाचं आहे की त्यांनी निमंत्रण दिलं होतं आणि सोबतच हे अत्यंत महत्त्वाचं सोबतच आहे की दुसऱ्या दिवशी शपथविधी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदनाचा फोन केला। याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि खास करून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अजूनही नातं कायम आहे असं म्हणावं लागेल। प्रशांत, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवते। उभाठाचे नेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अंबादास जी, शुभेच्छांचा फोन आलेला होता उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना अशी माहिती समोर येते आहे। तुम्ही काय सांगाल? अजूनही जरी विचार वेगवेगळे असले, मार्ग त्यांनी वेगवेगळे निवडलेले असले तरी अजून सुद्धा मैत्री नातं कायम आहे? मला तर एक तर फोन केला की नाही केला हे माहिती नाही, पण केला असेल तर त्याच्यात फार काही वावगं असायला काही भाग नाही। कारण आपला महाराष्ट्र एक सुसंस्कृत आहे, एकमेकाचं अभिनंदन करणं काही चुकीचं नाही आणि म्हणून जर उद्धवजी ठाकरे साहेबांनी देवेंद्रजीचं अभिनंदन केलं असेल तर स्वागतार्ह आहे। त्यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं गेलेलं होतं पण ते जाऊ शकले नाहीत, पण त्यांनी शुभेच्छा मात्र दिल्या। हे बघ, महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीची जबाबदारी मोठी जबाबदारी आहे आणि देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे, पण सोबत काम केलेलं असो अथवा नसो, परंतु सुसंस्कृतपणा म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली। त्यामुळे एक नवीन मुख्यमंत्री आला, आता त्याचं अभिनंदन करणं मला असं वाटतं सुसंस्कृतपणाचंच लक्षण आहे। पण ओलावा कायम असू शकतो का दोन नेत्यांमध्ये? कारण खूप काळ त्यांनी एकत्र काम केलेलं आहे, सत्ताकारण एकत्र पाहिलेलं, जवळनं बघितलेलं, एकत्र राहिलेले आहेत ते काम करत असताना सोबत। हे पहा, आम्ही राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधक आहोत, दुश्मन नाहीये, हे एवढं लक्षात ठेवा। आम्ही राजकीय दृष्ट्या एकमेकांचे निश्चित विरोधक आहोत, परंतु आम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाहीये। त्यामुळं राजकीय विरोध कायम ठेवून अशा पद्धतीनं मला असं वाटतं संपर्क ठेवणं काही चुकीचं आहे असं मला तरी मुळीच वाटत नाही। एक शेवटचा प्रश्न फक्त अंबादास दानवेजी विचारते। पहिलं जेव्हा भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता विशेष अधिवेशनामध्ये केला तेव्हा ते असं म्हणाले की विरोधकांशी सुद्धा सुसंवाद साधायचा आणि काम करायचं, म्हणजे सत्ता स्थापन झाल्यावर सुद्धा असा आमचा प्रयत्न राहील, तर त्याची ही सुरुवात होती का? हे देवेंद्रजी बोलले होते। मला असं वाटतं मुख्यमंत्री म्हणून काम करताना विरोधकाशी संवाद साधावाच लागतो। विरोधकाशी सुसंवाद असला तरच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता येते। जर विरोधकाशी सुसंवाद नसलाच तर मला असं वाटतं त्या जबाबदारी पार पाडताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। नक्की। दानवेजी, खूप खूप आभार। आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात, सविस्तर तुमची प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केलेला होता, अभिनंदनाचा हा फोन होता आणि अजूनही सुसंवाद या दोघांमध्ये आहे असंच म्हणता येईल आणि ही संस्कृती आहे महाराष्ट्राची असं अंबादास दानवे म्हणाले। शपथविधीचं निमंत्रण देण्याकरता देवेंद्र फडणवीसांनी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता, पण
पण शपथविधीच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, तरी देखील शपथविधी झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि त्यांचं अभिनंदन केलं, अशी माहिती समोर आली आहे. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते. प्रवीणजींशी बोलूया. प्रवीणजी, आत्ता जी बातमी समोर येते की देवेंद्र फडणवीसांनी निमंत्रण देण्याकरता शपथविधीचा फोन केलेला होता उद्धव ठाकरेंना, आणि ते जरी आले नसले कार्यक्रमाला तरी देखील दुसऱ्या दिवशी अभिनंदनासाठी मात्र उद्धव ठाकरेंनी आवर्जून फोन केला फडणवीसांना. काय सांगाल? नाही, त्याचा निश्चितच आनंद आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, परंपरा आहे. जर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्या ठिकाणी कोण विराजमान होत असेल तर त्यांचं अभिनंदन करणं, शुभेच्छा देणं हा आपला संस्कार आहे. आणि जर उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशा प्रकारे अभिनंदनासाठी फोन केला असेल तर निश्चितच महाराष्ट्रातलं राजकारण आणखी त्या ठिकाणी चांगलं होण्यासाठी मदत होईल. आणि अशाच प्रकारची राजकीय संस्कृती मला वाटतं क्षणिक न होता सतत जपली पाहिजे सर्वांनी. बिलकुल प्रवीणजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शपथविधीपूर्वी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता निमंत्रण देण्यासाठी, मात्र उद्धव ठाकरे काही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अभिनंदनाचा फोन मात्र आवर्जून केल्याची ही बातमी. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना अभिनंदनासाठी फोन केलेला होता. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, आपण आज 2 घटना पाहिल्या, त्या म्हणजे शरद पवारांच्या वाढदिवशी अजित पवार यांनी जाऊन घेतलेली भेट, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनंदनासाठी उद्धव ठाकरेंनी केलेला फोन. म्हणजे एक राजकारण बाजूला आणि वैयक्तिक संबंध वेगळे, हेच यातून दिसून आलंय दोन्ही घटनांबद्दल. काय सांगाल? बरोबर, दोन्ही घटना ज्या आहे या वैयक्तिक नातं किती जोपासायला हवं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. एकीकडे जर बघितलं अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही पवार कुटुंबियातील ह्या 2 सदस्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाले होते. आणि ह्या मोठ्या वादानंतर देखील ज्या पद्धतीनं हे दोन्ही नेते, एकीकडे शरद पवार यांचा वाढदिवस 85व्या वर्षात ते पदार्पण करताय आणि दुसरीकडे अजित पवार या हे येतात आणि त्यांना थेट भेटतात संपूर्ण कुटुंबासह. याचा अर्थ पवार कुटुंबामध्ये अजूनही सर्व काही आलबेल आहे अशी जी चर्चा होती ती आता पाहायला मिळत नाही. पण दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, दुसरी जी बातमी आहे साधारणतः उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांना केलेला फोन, या दोन्ही फोनमध्ये जर बघितलं तर एकीकडे संपूर्ण जाहीर सभांमध्ये जर बघितलं आपण तर तोडीची भाषा वापरली जात असते. असं असताना ज्या पद्धतीनं हे दोनही, शिवसेना आपल्याला माहिती असं, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष गेले 25 वर्ष एकत्र होते. असं झाल्यानंतर गेल्या निवडणुकीमध्ये 2019मध्ये ज्या पद्धतीनं त्यामध्ये फाटाफूट झाली आणि त्यानंतर दोन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने गेले. पण असं असताना देखील देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जे नातेसंबंध आहे, दोघांचं मैत्री भाव जो आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानचा, तो उद्धव ठाकरेचा आपल्याला पाहायला मिळाला. नातेसंबंध म्हणजे मैत्रीचा भाव पाहायला मिळाला. आणि या दोन्ही घटनांमधून हे उजागर होते की महाराष्ट्रामध्ये अजूनही राजकारण जे आहे हे असं नाही आहे की कोणाच्या जीवाशी खेळायचं, मैत्रीचं राजकारण अजूनही आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रात. प्रशांत, आणि अंबादास दानवे सुद्धा म्हणाले तर मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस आणि त्यासाठी अभिनंदनाचा जर फोन केला उद्धव ठाकरेंनी तर त्यात गैर काय? म्हणजे एकूणच ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर कोण झाला नवीन किंवा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या माणसाचं अभिनंदन करणं यात काही गैर नाही, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणालेले होते की ज्या पद्धतीने विरोधकांची सुद्धा तितक्याच महत्त्वाचा संवाद असणं, सुसंवाद असणं सरकारचा, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच या नेत्यांमधलं हे संभाषण किंवा हे संवाद महत्त्वाचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर, आपण जे म्हणताय की या संवादाची दिशा अजूनही कायम आहे, संवाद कायम आहे. महाराष्ट्राचं जे राजकारण देशभरात संबोधलं जातं, महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे, राजकारण असं
कोणाच्या जीवाशी खेळ राजकारण नाही आहे, कौटुंबिक राजकारण असतं, नातेसंबंध जपणारं राजकारण असतं, मैत्रीभाव जपणारं राजकारण असतं, मित्राचे नाते मैत्रीचे नाते जपासणारं राजकारण असतं. सोबतच कोणावरही वैयक्तिक जर हल्ले झाल्यानंतर देखील कौटुंबिक जर नातं असेल तर त्यावेळी समोरासमोरून दोघांची गाठीभेट घेणे, जर छोटे असेल तर आशीर्वाद घेणे आणि मोठे असेल तर गळाभेट घेणे, अशा प्रकारचं राजकारण आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. ते गेल्या अनेक वर्षापासून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने तोडीचे शब्द वापरले गेले होते, व्यक्तिगत पातळीवरती हल्ले करण्यात येत होते, असं असताना देखील यात हे दोन मूर्तिमंत उदाहरणं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. एकीकडे शरद पवार यांना अजित पवार भेटतात, ज्यांच्यावरती आरोप लावला जातो की पाठीत खंजीर खुपसला अजित पवारांनी, असा आरोप लावला जातो. असं असताना देखील हे पवार कुटुंबीय एकत्र येतात. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात प्रचंड आरोप प्रत्यारोप शिवसेनेची सार्वजनिक पद्धतीने केले होते. असं असताना देखील हे अतिशय महत्त्वाचं आहे राजकारण, की हे राजकारण देशासाठी उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्राचं राजकारण. हे दोन मूर्तिमंत घटना ज्या दिल्लीत आज घडलेल्या आहेत. बिलकुल कट्टर राजकारणातला हा सॉफ्ट कॉर्नर आज आपल्याला दिसला.